Hi students, we have started the first chapter from the physics part 1 of 11th standard. The name of the chapter is Units and Measurement. In this particular chapter we have seen what is meant by physics, what is meant by physical quantity. Then we have seen what is meant by unit. Unit कसं काढतात, unit ची definition आपण पाहिली. The reference standard used for the measurement of physical quantity is called as unit. युनिट राईट कसं करायचं त्याचे क्रायटेरियाज आपण सगळे काढला पाहिजे की युनिट जे लिहित असतं आपण नेहमी युनिटचा सिम्बॉल कसा लिहायचा, त्याला पंक्च्युएशन मार्क द्यायचं नाही. युनिट ऑलवेज रिटन इन द सिंग्युलर फॉर्म. त्याचा सिम्बॉल लिहिताना काय करायचं, जर एखाद्याच्या नावावर न पडलं असेल तरच कॅपिटल सिम्बॉल लिहायचं आहे. अदरवाइज युनिट्स इज ऑलवेज रिटन इन द स्मॉल लेटर्स. दोन युनिट जर कॉम्बिनेशन असेल तर काय करता, मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं, त्यांच्यामध्ये गॅप तरी सोडायचं किंवा हायफन तरी द्यायचं. किंवा दोन युनिटचं जर डिव्हिजन असेल तर इट इज ऑलवेज रिटन इन द न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटर फॉर्म. अशा अनेक गोष्टी आपण काढल्या पाहिजेत, राईट. आणि नंतर आपण मधल्या टॉपिक मध्ये काय पाहिले की फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार पडतात, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, राईट. ठीक आहे. तर फंडामेंटल क्वांटिटी जे एकूण 7 आहेत आणि 2 सप्लिमेंटरी आहेत. सप्लिमेंटरी क्वांटिटी मध्ये आपल्याला प्लेन अँगल आणि काय सांगा सॉलिड अँगल ते सुद्धा आपण पाहिलं. इन दिस वे वी हॅव कंप्लीटेड नियर अबाउट 3 लेक्चर्स. आपण अशा प्रकारे 3 लेक्चर्स कंप्लीट केलेले आहेत. टुडे वी आर टू सी द 4th लेक्चर ऑफ द काय सांगा फिजिक्स चॅप्टर 1 युनिट्स अँड काय सांगा मेजरमेंट्स. चला 4th लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. आज आपल्याला काय मोजायचे पालक, मेजरमेंट ऑफ द काय सांगा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज कोणत्या आहेत, सगळ्यात जास्त आपण नेहमीच्या वापरामध्ये कोणत्या असतात, मास, लेंथ आणि टाइम. दीज आर द मोर फंडामेंटल. एकूण 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत. बट इन डे टू डे लाईफ वी यूज काय सांगा मास, टाइम आणि काय सांगा लेंथ इन मेजर वेज. जास्त वेळा आपण हे 3 क्वांटिटीज वापरतो. मास जास्त वेळा वापरतो कारण दैनंदिन जीवनात वजन करण्यासाठी मास लागतं. लेंथ वापरतो आपण बऱ्याचदा, राईट. ठीक आहे. आणि काय सांगा टाइम. 3 गोष्टी फार जास्त काळ म्हणजे ह्या 3 फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या आपण खूप वेळा वापरतो दैनंदिन जीवनामध्ये. ह्या 3 फिजिकल क्वांटिटी कशा मोजतात, हाऊ टू मेजर द काय सांगा फिजिकल क्वांटिटीज लाईक मास, टाइम अँड टेम्परेचर ते आपल्याला चेक करायचे. कळतं सर्वांना? ठीक आहे. चला आपण चेक आउट करूया. मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज लाईक मास किंवा पहिले आपण लेंथ घेऊया लक्षात. लाईक काय सांगा लेंथ, सेकंड वन काय सांगा मास आणि थर्ड वन काय सांगा टेम्परेचर किंवा टाइम. ऍक्च्युअली 7 फंडामेंटल क्वांटिटी पण हे 3 ला आपण जास्त महत्त्व का दिले, कारण आपण यांचा जास्त उपयोग करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. इन आवर डे टू डे लाईफ वी यूज दिस 3 क्वांटिटीज मोर फ्रिक्वेंटली. आलं लक्षात. आणि त्यामुळे आपण यांचा उपयोग, यांचं मेजरमेंट कसं करायचं ते आपण चेक आउट करूया. तर सुरुवात आपण करूया मेजरमेंट ऑफ काय सांगा लेंथ पासून. कुणापासून करूया सांगा. फर्स्ट टॉपिक आपला आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. ठीक आहे. हाऊ टू मेजर काय सांगा लेंथ. लेंथ कशी मोजायची आलं लक्षात. ठीक आहे. तुम्ही मला लेंथ काय सर टेपने मोजू शकतो, मीटर स्केलने मोजू शकतो. ठीक आहे, मान्य आहे. टेपने किंवा मीटर स्केलने किंवा फुटपट्टीने, राईट ना. ठीक आहे. यू कॅन मेजर द काय सांगा लेंथ इझिली युजिंग मीटर टेप, युजिंग मीटर स्केल, युजिंग काय सांगा फूट, जी काय पट्टी असते फुटवर ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्या आधारे तुम्ही लेंथ मोजू शकता. नो प्रॉब्लेम. येस, निश्चित मोजू शकता. पण महत्वाचं काय माझ्या दृष्टीने की हाऊ टू मेजर द डिस्टन्सेस विच आर व्हेरी 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 लॉंग. जी अंतर खूप लांब असतात ती कशी मोजायची, किंवा ज्या लेन्स खूप छोट्या असतात ते कसे मोजायचे. कारण नॉर्मल लेन्स आपण मोजणारच आहोत, ते मोजायला फार अवघड नाहीये. बट हाऊ टू मेजर द काय लॉंग डिस्टन्सेस अँड हाऊ टू मेजर द काय सांगा स्मॉल डिस्टन्सेस. कळते सर्वांना? ते आपण शिकणार आहे की लांबची डिस्टन्स में हाऊ टू मेजर द डिस्टन्स ऑफ स्टार, हाऊ टू मेजर द डिस्टन्स ऑफ सन, हाऊ टू मेजर द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट्स, किंवा मग हाऊ टू मेजर द लेंथ ऑफ अमिबा. इथे लक्षात घे खूप छोटी छोटी जर अंतर असेल तर ती कशी मोजायची ते आपल्याला शिकायचे महत्त्वाचं करून. बट बिफोर सीइंग दॅट वी शुड नो व्हॉट इज द युनिट ऑफ लेंथ. सगळ्यांना माहिती युनिट ऑफ लेंथ इज मीटर. लेंथचं युनिट काय असं सांगा मीटर असतं. पण मीटर हे जे काय युनिट आहे ते किती लेंथला, हाऊ मच लेंथ इज कॉल्ड एज 1 मीटर. आलं लक्षात. ठीक आहे. तर त्या ठिकाणी असं पाहिलं पहा लक्षात घ्या. सगळ्यांना माहिती आहे की लाईट ट्रॅव्हल्स 3 into काय सांगा 10⁻⁸ मीटर पर सेकंद इन काय सांगा 1 सेकंद. पहा
लाईट एका सेकंदात किती असते सांगा 300 3 × 10⁸ मीटर पर सेकंद एवढी काय होते सांगा मूव्ह होते. लाईट कव्हर दिस पाथ एवढा पाथ एका सेकंदात कव्हर करते. आलं लक्षात ठीक आहे. मग ही जी काय ही व्हेलॉसिटी आली लाईटची कळतं सर्वांना. मग आता एका सेकंदात एवढी व्हेलॉसिटी एवढा अंतर कव्हर करते लाईट कळतं सर्वांना. कळतं का मी काय काय सांगितलं. मग लेंथ ऑफ पाथ कव्हर्ड बाय द काय सांगा लाईट इन व्हॅक्यूम. पाथ आपल्याला काय करायचं लक्षात आलं. लेंथ ऑफ काय सांगा पाथ कव्हर्ड लक्षात आहे का इन 1 सेकंद. आलं ना सर्वांच्या लक्षात ठीक आहे. मग आता लक्षात आम्ही काय काय सांगतोय. एका सेकंदात लाईट हे जर एकदम प्रॉपरली लिहायचं म्हटलं ते तर पाहला असणार आपण 299 793 आणि 45 काय सांगा 8 मीटर पर सेकंद. एकदम ॲक्युरेटली जर हा आकडा लिहायचा झाला तर आपल्याला तो असा लिहिता येतो 299 793 आणि 45 काय सांगा 8 मीटर पर सेकंद. तर एवढ्या व्हेलॉसिटी लाईट काय होत असते मूव्ह होत असते एका सेकंदाला. एका सेकंदात एवढी लाईट मूव्ह होते कळतं सर्वांना. देअरफॉर 1 अपॉन पहा लक्षात घ्या 299 किंवा 1 अपॉन 299 793 किती 45 काय सांगा 8 part of the length traveled by light in vacuum is called as 1 meter. In 1 second. एका सेकंदात लाईट एवढी अंतर कव्हर करते. एका सेकंदात जेवढं अंतर लाईट कव्हर करते त्याचा एवढा भाग म्हणजे त्याचे तेवढे पार्ट करायचे. त्यातला एक पार्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतो सांगा मीटर असं म्हणतो. व्हॉट इज मीन बाय 1 मीटर. 1 मीटर इज काय सांगा 1 अपॉन 299 793 45 काय सांगा 8 पार्ट ऑफ द काय सांगा लेंथ ऑफ लाईट लेंथ ट्रॅव्हल बाय द काय लाईट इन व्हॅक्यूम इन 1 सेकंद. एका सेकंदात लाईट जेवढे पार्ट जेवढं किती तयार करते जेवढा पार्ट कव्हर करते त्याचे एवढे पार्ट करायचे आणि त्यातला एक पार्ट त्याचा फ्रॅक्शन घ्यायचा आहे. थोडक्यात आपण असं लिहू शकतो 1/3 काय सांगा 10⁸ मीटर. हे हा मीटर आहे. हे म्हणजे सेम एकदम ॲक्युरेटली लिहायचं असतं तर असं लिहिता तुम्ही नाही तर असं लिहिता तर सर्वांना पार्ट ऑफ लेंथ ट्रॅव्हल्ड बाय काय सांगा लाईट इन व्हॅक्यूम इन 1 सेकंड is called as 1 meter. त्याला आपण काय म्हणतो सांगा 1 मीटर नोटेशन वापरतो. हे जर नाही आपल्या लक्षात राहिलं तुमच्या तर हा लक्षात ठेवा. म्हणून दिस इज द डेफिनेशन ऑफ काय सांगा 1 मीटर. दिस इज द काय सांगा डेफिनेशन ऑफ 1 मीटर. बरोबर ठीक आहे. मी आता रिटर्न लिहून टाकतो. दिस इज द डेफिनेशन ऑफ 1 मीटर लेंथ. आपण जो आता 1 मीटर वापरतो ना 1 मीटर आपण किती म्हणतो 3 फूट 3.25 फुटाला आपण 1 मीटर म्हणतो. ते 1 मीटर अंतर सुरुवातीला कोणत्या अंतराला 1 मीटर म्हणायचं हे सायंटिस्ट लोकांनी कसं ठरवलं. विच स्टँडर्ड इज यूज्ड याज अ 1 मीटर. कोणतं स्टँडर्ड 1 मीटर म्हणून वापरलं गेलं तर सर्वांना ठीक आहे. हे स्टँडर्ड वापरलं गेलं की व्हॉट इज 1 मीटर लेंथ. लाईट एका सेकंदात एवढा अंतर कव्हर करते किती 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इन 1 सेकंद. लाईटचे स्पीड आहे लक्ष द्या. दिस इज द स्पीड ऑफ काय सांगा लाईट. नीट लक्षात आलं सर्वांच्या. व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. लाईट एवढे भयंकर स्पीड आहे. लाईट खूप ट्रिमेंडस स्पीड आहे. एवढ्या स्पीडने लाईट मूव्ह होते लक्षात ठेवा. एका सेकंदात लाईट एवढे अंतर कव्हर करते. एकदम प्रॉपर लिहायचं म्हणलं ते हे म्हणजे सेम कळतं सर्वांना. पण आपल्याला एवढा मोठा आकडा लक्षात राहणार नाही म्हणून आपण त्याला 3 × 10⁸ म्हणूयात. कारण 299 म्हणजे जवळजवळ 300च येते. हा ठीक आहे. त्यामुळे हा आकडा लक्षात ठेवा. मग लाईट एका सेकंदात एवढं अंतर कव्हर करते किती 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इन 1 सेकंद इन व्हॅक्यूम. अशामध्ये व्हॅक्यूम मध्ये कळतं सर्वांना लाईट ट्रॅव्हल्स इन 1 सेकंड इन व्हॅक्यूम मध्ये लिहितो. कारण का मीडियम बदललं की लाईटची व्हेलॉसिटी बदलते. ते व्हॅक्यूम मधून लाईटचं स्पीड एवढं असतं लक्षात आलं सर्वांच्या. मग 1 मीटर म्हणजे काय व्हॉट इज मीन बाय काय सांगा 1 मीटर. मग एका सेकंदात जेवढं अंतर कव्हर करते त्याचे तेवढे पार्ट्स कव्हर करायचे. त्याचा एक पार्ट जो आहे त्याला आपण म्हणणार काय सांगा 1 मीटर. मग व्हॉट इज 1 आपण काय सांगा 299 793 × 45 8 पार्ट ऑफ द काय सांगा लेंथ ट्रॅव्हल बाय लाईट इन काय सांगा व्हॅक्यूम इन 1 सेकंड. एका सेकंदात लाईट जेवढी ट्रॅव्हल करते त्याचा 1 आपण तेवढा पार्ट घेतल्यानंतर त्याला म्हणतो काय सांगा 1 मीटर लेंथ. तर सर्वांना एका सेकंदात एवढी लेंथ व्हॉट इज मीन बाय 1 मीटर. म्हणून आपण ते म्हणजे त्याच्याऐवजी तुम्हाला हा आकडा लक्षात नाही राहणार म्हणून आपण काय करतो यालाच आपण राऊंड फिगर करून किती घेतले 3 × 10⁸. मग दिस इज द डेफिनेशन ऑफ 1 मीटर लेंथ. नीट लक्षात ठेवा डेफिनेशन 1 अपॉन 3 × 10⁸. ज्यांच्या लक्षात हा अंक राहील त्यांनी तो वापरा. ज्यांच्या नाही लक्षात राहील त्यांनी हा वापरा. 1 अपॉन 3 × 10⁸.
पार्ट 1 अपॉन काय सांगा 3 into काय सांगा 8 पार्ट ऑफ द काय सांगा लेंथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम इन 1 सेकंड एका सेकंदात लाईट एवढा अंतर कव्हर करते त्या अंतराच्या 1/3 into 10⁸ फ्रॅक्शन त्या अंतराचा जो एवढा फ्रॅक्शन असणार आहे तेवढ्या पार्टला 1 मीटर लेंथ असं म्हणतात तर ते सर्वांना दिस इज द डेफिनेशन ऑफ काय सांगा 1 मीटर लक्षात हे स्टँडर्ड वापरलं सायंटिस्ट लोकांनी 1 मीटर किती असतं ते डिसाइड केलं म्हणजे लाईट एवढं अंतर एवढ्या ह्या पार्ट मध्ये जाते लक्षात त्याला 1 मीटर मग आज आपण ही जी लेंथ आहे ना ही जी लेंथ आहे तिला 1 मीटर कन्सिडर करून आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये 1 मीटरचा उपयोग करू शकतो पण सुरुवातीला 1 मीटर स्टँडर्ड कशाला मानलेलं आहे इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजरमेंट जो आहे त्यांनी 1 मीटरची डेफिनेशन काय केली आहे पहा लक्षात इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड काय सांगा मेजरमेंट लक्षात ठीक आहे त्यांनी 1 मीटरची काय डेफिनेशन केली आहे तर दिस इज द डेफिनेशन मेड बाय देम फॉर द काय सांगा 1 मीटर एका मीटरसाठी त्यांनी ही डेफिनेशन सांगितली की या अंतराला तुम्ही 1 मीटर म्हणा तर ते सर्वांना आलं लक्षात ठीक आहे तर दिस वर काय सांगा 1 मीटर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल अवघड आहे असं काही नाही येत पण लक्षात ठेवलं पाहिजे की व्हॉट इज 1 मीटर अकॉर्डिंग टू द इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजरमेंट आंतरराष्ट्रीय जी संस्था आहे वजन आणि मापे यांच्यावर कार्य करणारी त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या नजरेतून 1 मीटर किती असतो दिस इज द 1 मीटर तर सर्वांनी ही जी लेंथ आहे लेंथ ऑफ द पाथ ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम इन 1 सेकंड आणि त्याचा 1/3 into 10⁸ पार्ट त्याला आपण म्हणणार काय असं 1 मीटर मग आता चला मी तुम्हाला सांगितलं 1 मीटर म्हणजे काय प्रत्येक गोष्ट तुम्हाला राईट करायची मिरअप करणार आहे जसं मिरअप करेल त्याच्यापूर्वी किंवा त्याच्यापूर्वी एखादा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा तुम्हाला असं माझं मिरअप करायच्या आधी जे काही मी फळ्यावर लिहिलंय त्याचा स्क्रीनशॉट ड्रॉ करायचा आहे आणि लेक्चर संपल्यानंतर जेवढे किती स्क्रीनशॉट असतील त्याच्यावरून छोटे छोटे नोट्स तयार करायच्या हेडिंग घ्यायचं मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज लाईक लेंथ मास अँड टाइम त्यातली पहिली कोणती घेतली मी लेंथ म्हणजे एक आकडा मेजरमेंट ऑफ लेंथ मग हे लिहायचं हे वाक्य असं पॉइंट वाईज लिहायचं तर ते सर्वांना दिस इज द पॉइंट 1 लाईट ट्रॅव्हल्स कॅसा इन व्हॅक्यूम मग हे दुसरा आकडा लागला तर therefore आणि तिसरा आकडा डेफिनेशन लक्षात डेफिनेशन अशा प्रकारे तुम्हाला ते राईट करता येते आता लक्षात द्या चौथा आकडा आपला सुरू होणार आहे काय सांगा टू मेजर किंवा पॅरलक्स मेथड या ठिकाणी येतो पॅरलक्स मेथड टू मेजर द लेंथ आता चौथा आकडा पॅरलक्स मेथड लक्षात ठेवा मग तो चौथा आकडा टाका आणि आपण आता पुढचं मी याला रफ करतो चौथा आकडा परत घेतो लक्षात आलं सर्वांच्या ठीक आहे लेट्स से तर आपले चालले मेजरमेंट ऑफ काय सांगा लेंथ चला पहा हे पहा आकडे तुम्ही पॅरलक्स मेथड टू मेजर द काय लेंथ ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट्स अनेक लांबचे अंतर असेल खूप लांबचं अंतर जर असेल तर त्या अंतराची डिस्टंट ऑब्जेक्टची लेंथ कशी मोजायची म्हणजे यू आर समटाइम्स इंटरेस्टेड टू मेजर द लेंथ ऑफ स्टार राईट ठीक आहे आपल्यापासून स्टारचं अंतर आता सन हा आपल्या सगळ्यात जवळचा स्टार आहे की नाही सगळ्यात जवळचा स्टार कोणता आपल्याला सन व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ ते तुम्हाला मोजायचं असेल हाऊ टू मेजर सच लार्ज डिस्टन्स अशा प्रकारचे लार्ज डिस्टन्स कसं मोजायचं इथं लक्षात ठीक आहे किंवा हाऊ टू मेजर द डिस्टन्स ऑफ काय सांगा प्लॅनेट फ्रॉम अस एखाद्या प्लॅनेटचं समजा नेपच्यून असेल ज्युपिटर असेल किंवा आणखी जे प्लॅनेट्स असतात त्यांचे अंतर कसे मोजायचे दीज आर व्हेरी लार्ज डिस्टन्स वी कॅन नॉट मेजर देट बाय मीटर स्केल ऑर सॉर्ट आपण मीटर स्केल घेऊन किती लांब गेलो तर सन पर्यंत अंतर जाऊ मोजू शकतो का आपण नाही मोजू शकत मग त्यासाठी वेगळी मेथड आहे त्याला आपण पॅरलक्स मेथड म्हणतो काय म्हणतो सांगा पॅरलक्स मेथड आता व्हॉट इज मीन बाय पॅरलक्स मेथड तुम्हाला एक साधं सोपं उदाहरण देतो पहा लक्षात द्या तुम्ही काय करायचं हा पेन आहे समजा हा पेन मी इथं धरलाय आता पहा लक्षात दिस इज द पेन मी असं धरलंय मी काय केलं एकदा हा डोळा विचकवला बरोबर ठीक आहे ही साईज काय सांगा केप क्लोज आणि अदर काय इज ओपन तर ते सर्वांना पाहिलं लक्षात ठेवा पेन असा दिसतो आता मी जेव्हा हा डोळा वापरतो माझ्या असं लक्षात येईल की पेनची पोझिशन बदललेली आहे अकॉर्डिंग टू सराउंडिंग इकडनं पाहिले की पेन मला सराउंडिंग तुलनेत असा दिसतो आणि इकडनं काय पाहिले की पेनची पोझिशन मला चेंज झालेली दिसते मग या कन्सेप्टचा उपयोग करणे यालाच म्हणतात पॅरलक्स मेथड कळते म्हणजे ऑब्झर्वर जर हा डोळा असेल इफ द दिस आय ऑब्झर्व द काय ऑब्जेक्ट हा डोळा जर ऑब्जेक्टला ऑब्झर्व करत असेल द पोझिशन ऑफ पेन इज
डिफरंट अँड इफ दिस आय ऑब्झर्व जर काय सांगा पेन देन द पोझिशन ऑफ द पेन गेट्स काय सांगा डिफरंट म्हणजे पोझिशन ऑफ द पेन इज रिलेटिव्ह टू द काय सांगा पोझिशन ऑफ ऑब्झर्वर तर ते सर ऑब्झर्वरची पोझिशन बदलली की काय होतं सांगा पेनची पोझिशन बदलल्यासारखं वाटतं ऍक्च्युअली पेनची पोझिशन तीच आहे परंतु रिलेटिव्ह पोझिशन ऑफ पेन इज रिलेटिव्ह विथ द काय सांगा ऑब्झर्वर म्हणजे ऑब्झर्वर कुठे इथं उभा आहे की इथं उभा आहे हा ऑब्झर्वर आहे की हा ऑब्झर्वर आहे त्याच्यावर डिपेंड असतं एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन मग याच्या अशा पद्धतीने लक्ष द्या द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट द पोझिशन ऑफ द काय सांगा ऑब्जेक्ट व्हेरीज विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग इफ द ऑब्झर्वर्स पोझिशन चेंजेस ऑब्झर्वरची पोझिशन जर बदलली तर काय होतं सांगा ऑब्जेक्टची पोझिशन सुद्धा विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग चेंज होते आणि याला म्हणतात काय सांगा पॅरलक्स काय तयार झाला पॅरलक्स तयार झाला तर ते सर्वांना व्हॉट इज मीन बाय पॅरलक्स पहा लक्ष द्या व्हॉट इज मीन बाय पॅरलक्स लक्ष द्या पॅरलक्स हे तर चालले इफ द पोझिशन if the काय सांगा पोझिशन ऑफ ऑब्झर्वर if the position of observer changes पहा हा डोळा ऑब्झर्वर असेल तर पोझिशन वेगळी वाटते हा डोळा ऑब्झर्वर झाला तर पोझिशन वेगळी वाटते तर सर्वांना ऑब्झर्वर चेंजेस इफ then the relative position of object with respect to surrounding with respect to काय सांगा surrounding also changes this is called as parallax याला काय म्हणतात सांगा पॅरलक्स असं म्हणतात व्हॉट इज मीन बाय इट पॅरलक्स तयार झाला काय तयार झाला पॅरलक्स तयार झाला म्हणजे पॅरलक्सचा उपयोग आपण करणार आहे लक्षात एकदम साधं आहे तुम्हाला हे कळलं ना की मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आता एकदम इझी आहे व्हॉट इज मीन बाय पॅरलक्स बरोबर तुम्ही एकदम घरच्या घरी करू शकता पहा लक्षात असा पेन धरायचा या हा डोळा बंद करायचा पाहायचा पेनची पोझिशन काय नंतर हा डोळा बंद करायचा पेनची पोझिशन यू कॅन सी दॅट द पोझिशन ऑफ पेन जी आहे ती चेंज झाल्यासारखं वाटतं विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग सराउंडिंगशी कंपेअर करता पेनची पोझिशन तुम्हाला बदलल्यासारखी वाटते हे लक्षात घ्या तर त्या सर्वांना आणि मग अशा पद्धतीने जर होत असेल तर काय तयार झाला पॅरलक्स म्हणजे या पॅरलक्सचा उपयोग आपण करणार आहोत टू मेजर द लेंथ ऑफ द काय सांगा स्टार्स ऑर प्लॅनेट्स चला मी एक एक्झाम्पल त्या ठिकाणी घेतो फर्स्ट वन जो आहे मी या ठिकाणी राईट करतोय पहा लक्षात घ्या त्यातला ए आकडा घेणार मी पहा टू मेजर द आपण घेऊयात लेंथ ऑफ प्लॅनेट टू मेजर द काय सांगा लेंथ ऑफ प्लॅनेट फ्रॉम अर्थ पृथ्वीपासून प्लॅनेटची लेंथ कशी मोजायची ती मी या ठिकाणी काढतो पहा लक्षात घ्या पृथ्वीपासून काय सांगा प्लॅनेटची मी काम करतो लेंथ ऑफ प्लॅनेट एक मिनिट लेंथ ऑफ काय सांगा प्लॅनेट फ्रॉम अर्थ प्लॅनेटची लेंथ पृथ्वीपासून कशी मोजायची नंतर मी दुसरा टॉपिक घेणार आहे टू मेजर लेंथ ऑफ स्टार्स फ्रॉम अर्थ आणि तिसरा टॉपिक मी घेणार आहे टू मेजर साइज ऑफ प्लॅनेट or star from earth these are the three topics आणि चौथा पण टॉपिक आहे पण आता मला बोर्डवर जागा नाही त्यामुळे मी तीन पहिले टॉपिक घेणार तुम्हाला पहा लक्षात टू मेजर द लेंथ ऑफ प्लॅनेट फ्रॉम अर्थ टू मेजर द लेंथ ऑफ स्टार फ्रॉम अर्थ स्टारची लेंथ मोजायची प्लॅनेटची लेंथ मोजायची बरोबर ठीक आहे आणि तिसरं साइज ऑफ प्लॅनेट अँड स्टार साइज पण मोजू शकतो आपण प्लॅनेट किती मोठे आहे किती छोटे आहे स्टार किती मोठा आहे किती छोटा आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी मोजू शकतो इन दिस वे वी कॅन मेजर द डिफरंट थिंग्स दीज आर द व्हेरी लार्ज डिस्टन्सेस दे कॅन नॉट बी मेजर्ड बाय युजिंग द काय सांगा प्रॅक्टिकली बाय द मीटर स्केल घेऊन गेला सूर्यापर्यंत मोजायला असं कधी होत नाही असं मोजू शकत नाही आपण पण त्याला एक वेगळी मेथड आहे ज्याला मी म्हटलं पॅरलक्स मेथड आता ही मेथड कशी वापरायची ती तुम्हाला सांगतोय मी लक्ष द्या आता पहा टू मेजर द लेंथ ऑफ प्लॅनेट फ्रॉम द काय सांगा अर्थ पहा हिअर इट इज अर्थ हे काय अर्थ आणि तो कुठेतरी प्लॅनेट आहे आता प्लॅनेट खूप लांब असल्यामुळे ते आपल्याला छोटं वाटतं ऍक्च्युअली इट इज व्हेरी बिग ऍक्च्युअली ते कसं आहे सांगा खूप मोठं आहे परंतु ते खूप छोटं असल्यासारखं आपल्याला वाटतं कारण डिस्टन्स खूप मोठं आहे आपल्यापासून सूर्य सुद्धा आपल्याला एवढाच वाटतो कारण त्याचं डिस्टन्स खूप लांब आहे पण ऍक्च्युअली सूर्य आपल्या तुझ्या कितीतरी पट आहे की नाही हजारो लाखो पट आहे त्यामुळे पहा आता हा प्लॅनेट आहे पहा पी फॉर काय सांगा प्लॅनेट आणि हिअर इट इज काय सांगा अर्थ हे काय सांगा अर्थ आहे येते लक्षात आता तुम्हाला काय करायचंय यू हॅव टू टेक द पोझिशन ए पृथ्वीच्या डायमेट्रिकली अपोजिट दोन पॉइंट्स निवडायचे पहा पृथ्वीच्या डायमेट्रिक ह्या डायमेट्रिकला ह्या बाजूला एक पॉइंट पकडायचा त्या बाजूला एक पॉइंट पकडायचा तर सर्वांना
पृथ्वी सगळ्यांना माहिती आहे. पृथ्वीच्या ह्या रिजनला इथं जायचं एका सायंटिस्टने या ठिकाणी जायचं. नीट लक्षात आलं का मी काय सांगतोय? हा ठीक आहे. वन सायंटिस्ट गोज हिअर, वन सायंटिस्ट गोज काय सांगा देअर, अँड ही विल काय सांगा सी टुवर्ड्स द काय सांगा प्लॅनेट. हा काय करेल सांगा प्लॅनेट कडे पाहिजे दिस डायरेक्शन. पहा फर्स्ट सायंटिस्ट विल सी टू द काय टुवर्ड्स द प्लॅनेट इन दिस डायरेक्शन. तर त्या सर्वांना या डायरेक्शन येतो प्लॅनेट कडे पाहिजे. देन दिस सायंटिस्ट विल आल्सो सी टुवर्ड्स द प्लॅनेट इन दिस डायरेक्शन. आलं लक्षात? ठीक आहे. हा सायंटिस्ट आणि हा सायंटिस्ट दोन्ही काय करते सांगा त्याचं डायरेक्शन त्या प्लॅनेट कडे पाहते. नंतर ह्या सायंटिस्टने काय केलं पहा लक्षात घ्या की वर्टिकल सी किती अँगलचा अँगल केला ते हा सायंटिस्ट शोधून काढेल. या सायंटिस्टने टेलिस्कोपचा अँगल किती आहे वर्टिकल सी तो शोधला याने. तर त्या सर्वांना हे दोन अँगल याने काय केलं वर्टिकल सी किती अँगलने टेलिस्कोप ठेवलाय हे याने मोजलं. याने सुद्धा काय केलं किती अँगलने टेलिस्कोप ठेवलाय हे मोजलं. मग हे अँगल माहिती आले हे जरा वेळ करता आपण जोडून घेऊ पहा लक्षात घ्या. येते लक्षात? ठीक आहे. हे दोन अँगल माहित झाले की हे माहिती होते तुम्हाला आणि हा अँगल काढता येईल. याला म्हणतात पॅरलक्स अँगल. काय म्हणायचं कसा काढायचा कळलं का? हा अँगल जो आहे ना नीट लक्षात घ्या. हा अँगल जो आहे हा अँगल जर काय असेल x असेल तर हा किती आहे 90 - x येणार आहे. हा जर थीटा असेल तर येणार 90 - थीटा. आणि मग हे आणि या तिघांची सम 180 असते मग हा काढता येईल तुम्हाला. लक्षात आलं सर्वांच्या? इन दिस वे दिस पॅरलक्स अँगल इज मेजर्ड. कोणता अँगल मोजायचा? हा अँगल थेरॉटिकली मोजून काढायचा. ऍक्च्युअली हे मोजायचे पण ह्याच्या आधारे हा फाइंड आउट करायचा. मग याला आपण म्हणूयात पॅरलक्स अँगल. काय म्हणतात सांगा? पॅरलक्स अँगल. त्याला आपण थीटा म्हणू. इट इज इन रेडियन. आलं लक्षात? ठीक आहे. तर पॅरलक्स अँगल त्या ठिकाणी मोजायचा. आता असं गृहीत धरा की प्लॅनेट आणि अर्थ यांच्यातलं डिस्टन्स d आहे. किती आहे डिस्टन्स? d. ही जी रेडियस आहे ना ही d आहे गृहीत धरा. d इज द रेडियस. आलं लक्षात? ठीक आहे. d इज द काय सांगा रेडियस. आणि हे जे अंतर आहे ab अंतराला आपण स्मॉल d म्हणूयात. पहा लक्षात घ्या. स्मॉल d इज द काय सांगा डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. आता बाय डेफिनेशन ऑफ अँगल इन रेडियन रेडियनची व्याख्या काय आपल्याला? अँगल इन रेडियन इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस. मी कालच शिकवली तुम्हाला आहे का प्लेन अँगल मोजताना लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस इक्वल टू काय सांगा अँगल इन रेडियन. प्लेन अँगल शिकवलं ना मी. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल असं दोन कन्सेप्ट शिकवले मी तुम्हाला कालला. मग त्याच्यानुसार अँगल इन रेडियन कसं मोजतात? लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियन. मग आता मला सांगा हा जो अँगल आहे थीटा अँगल किती सांगा थीटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क. आता हे पहा ही जर आपण सर्कल कन्सिडर केलं तर ही समोरची आली लेंथ पण ही जी काय लेंथ आहे हे अंतर खूप मोठं असल्यामुळे AB आणि दिस लेंथ कॅन बी काय सांगा सेम. हे आणि हे अंतर आपण जवळजवळ सेमच असं गृहीत धरतो कारण खूप अंतर आहे ना मोठे. त्यामुळे आपल्याला AB मग त्याला आपण म्हणूया D डिवाइडेड बाय. तर सर्वांना लेंथ ऑफ आर्क ऍक्च्युअली लेंथ ऑफ आर्क ही आहे परंतु हे खूप मोठं अंतर असल्यामुळे प्लॅनेट आणि अर्थ मधलं आपण AB इज कन्सिडर एज दिस लेंथ. तर त्या सर्वांना D आणि आपण काय सांगा रेडियस किती आहे कॅपिटल D. तर त्या सर्वांना आलं लक्षात? जर काही सर्कल तयार झाले असेल आणि याची रेडियस आहे ही आर्क आहे. हा चला मग आता D आणि मग आपल्याला काय मोजायचे डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड काय सांगा अर्थ. प्लॅनेट आणि अर्थ यांच्यामधलं डिस्टन्स मोजायचे कॅपिटल D. म्हणून कॅपिटल D इज इक्वल टू पहा लक्षात घ्या D आपण काय सांगा थीटा. युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन मेजर द काय सांगा डिस्टन्स ऑफ प्लॅनेट और स्टार फ्रॉम द काय सांगा अर्थ. तर पृथ्वीपासून एखाद्या प्लॅनेटचे किंवा स्टारचं डिस्टन्स तुम्ही त्या ठिकाणी मोजू शकता. वेअर तुमच्या लक्षात पाहिजे तुम्हाला वेअर कॅपिटल D इज इक्वल टू काय? व्हॉट इज कॅपिटल D? कॅपिटल D इज डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट ऑब्लिक काय सांगा स्टार किंवा प्लॅनेटच म्हणूया. डिस्टन्स बिटवीन काय सांगा प्लॅनेटच चालू सुरुवातीला प्लॅनेट फ्रॉम काय सांगा अर्थ. थीटा इज इक्वल टू काय सांगा थीटा इक्वल टू अँगल पॅरलक्स अँगल इन रेडियन. कोणत्या अँगलला पॅरलक्स अँगल मानायचं कळालं का? एक सायंटिस्ट इकडे पाहणार आहे दुसरा सायंटिस्ट दुसऱ्या टॉपवर पाहणार आहे. डायमेट्रिकली आपण जे दोन पॉइंट्स घेतले पृथ्वीवर एक सायंटिस्ट इथे आहे एक सायंटिस्ट इथे आहे. बोथ विल सी टुवर्ड्स काय सांगा प्लॅनेट. मग त्यांच्यामध्ये जो अँगल त्याचा अँगल लाईन ऑफ व्हिजन जे आहे ह्याची लाईन ऑफ व्हिजन आणि ह्याची लाईन ऑफ व्हिजन यांच्यातला जो अँगल असतो त्याला म्हणतात पॅरलक्स अँगल. काय म्हणायचं? पॅरलक्स अँगल. तर ते सर्वांना हा पॅरलक्स अँगल आहे लक्षात ठेवा ज्या प्लॅनेटकडे पाहतात. आणि AB लक्षात घ्या स्मॉल d जे काय सांगा डायमीटर ऑफ काय सांगा अर्थ. तर युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन मेजर द काय सांगा लेंथ ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. तर सरफेस पृथ्वीच्या सरफेस वरून प्लॅनेटची लेंथ किती आहे ते आपण मोजू शकतो. कळतंय सर्वांना? डेफिनेशन कुठल्या वापरली कळलं? अँगल इन रेडियन इक्वल टू लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस. पॅरलक्स अँगल तुम्ही मोजू शकता. पृथ्वीचे रेडियस किंवा डायमीटर तुम्हाला माहिती आहे हे रेडियस हे पास वर्तुळ तयार झालं ऍक्च्युअली. हे जे आहे हे असं ऍक्च्युअली असं मोठं वर्तुळ तयार होईल. या वर्तुळाची ही लेंथ ऑफ आर्क आणि ही रेडियस झाली. लक्षात आलं सर्वांच्या? युजिंग दिस इन दिस वे यू कॅन मेजर द. आता ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे लक्षात घ्या. हे काय झालं टू मेजर द लेंथ ऑफ प्लॅनेट झालं. आता टू मेजर द लेंथ ऑफ काय सांगा स्टार्स.
आता स्टार्स कसे मोजायचे, स्टारची लेंथ कशी मोजतात पृथ्वीपासून, तर स्टार जे असतात ना महाराष्ट्रातले स्टार्स दे आर एट व्हेरी 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 लार्ज डिस्टन्स, ते खूप मोठ्या अंतरावर आहे, खूप मोठ्या अंतरावर आहे, येते लक्षात ठेवा. आता खूप मोठ्या अंतरावर असल्यामुळे पृथ्वीचं स्टार मधलं अदर प्लॅनेट आणि अर्थ यांच्यातला डिस्टन्स कमी असतं, परंतु स्टार आणि अर्थ यांच्यातलं डिस्टन्स खूप मोठं आहे, खूप मोठं आहे कळतं सर्वांना. आणि एवढं मोठं डिस्टन्स असेल तर आपण हे जे 2 पॉइंट ऑब्झर्वेशनला निवडलेत ना त्यांच्यातलं हे डिस्टन्स ऍज कम्पेअर टू दॅट डिस्टन्स इज व्हेरी स्मॉल. हे जर एवढंच डिस्टन्स मोजतो हा अँगल इतका छोटा येतो की आपल्याला प्रॉपरली मोजता येत नाही, कारण का प्लॅनेटचा आपल्या स्टारचा आपल्यापासून अंतर जास्त असतं. मग काय करतात, तर सगळ्यांना माहिती पृथ्वीचे ऑर्बिट आहे, ही पृथ्वी जरी असली तर पृथ्वी अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड काय सांगा सन, अर्थ काय करते सांगा सूर्याभोवती असे मूव्ह होते, माहिती आहे सर्वांना, येते लक्षात. आता सूर्य सोडून दुसरा स्टार इथे एखादा कुठला तरी आहे अदर दॅन सन, हिअर इज द सन, अर्थ रिव्हॉल्व अराउंड काय सांगा सन, कळते सर्वांना, ठीक आहे. पृथ्वीभोवती सूर्याभोवती अर्थ फिरते, हा सन आहे, ही अर्थ आहे, अर्थ ही लक्षात. आणि हा अदर स्टार अदर दॅन सन, सूर्य सोडून दुसरा कुठला तरी स्टार आहे आणि त्याचा डिस्टन्स आपल्याला मेजर करायचा कुठून, अर्थ पासून. तर काय करतात, व्हेन अर्थ गोज अराउंड द ऑर्बिट अराउंड द सन ऍट दिस पोझिशन, जेव्हा पृथ्वी ह्या पोझिशनला येईल त्यावेळेला इथून ऑब्झर्व करायचं कुठला हा स्टार, हा दिस इज द लाईन ऑफ विजन. and when earth goes at that orbit किंवा at that position during the orbit पास करत असताना पृथ्वी ज्यावेळेस ह्या पोझिशनला जाईल तर ते सर्वांना ठीक आहे, त्या ह्या पॉइंटला ये म्हणायचं. पृथ्वी पृथ्वीवरती फिरता फिरता मग त्याला तुम्हाला 2-5 महिने थांबावं लागेल. पृथ्वीला सूर्याभोवती राऊंड पूर्ण करायला 365 दिवस लागतात, आपण 360 पकडू म्हणजे इथून इथपर्यंत जायला 180 इथपर्यंत, म्हणजे 180 दिवस तुम्हाला थांबावं लागेल. 180 दिवसांपूर्वी पहिल्यांदा हा लाईन ऑफ विजन काढून घ्यायची, 180 दिवसांनी पृथ्वी त्या टोकाला जाईल, मग त्या टोकाला गेल्यानंतर परत त्या टोकाला 180 दिवस थांबायचं बरं का ऑब्झर्वेशन घ्यायला. 180 दिवसानंतर पृथ्वी या टोकाला जाईल, परत लाईन ऑफ विजन काढायची मगाच्यासारखी, आलं लक्षात. कारण का जर आपण पृथ्वी इथे घेतली ना डायरेक्ट पाहिलं तर हे जे अँगल येतो फार कमी येतो, कारण हे अंतर खूप मोठं असतं स्टारचं, प्लॅनेटचे अंतर कमी असतात पण स्टारचं अंतर पृथ्वीपासून खूप मोठं आहे. त्यामुळं जर पृथ्वीवरचे 2 पॉइंट आपण चॉईस केले तर ते अँगल खूप कमी येतो, म्हणून ही मेथड केलेली आहे, लक्षात घ्या. ऑर्बिट वरले 2 पॉइंट येतात, कशाच्या, पृथ्वीच्या ऑर्बिट, दिस इज द ऑर्बिट ऑफ अर्थ. जेव्हा पृथ्वी ह्या टोकाला जाईल ऑर्बिटच्या तेव्हा पहिलं ऑब्झर्वेशन घ्यायचं आफ्टर 182 डेज जे असतात, कारण वर्षाचे अर्ध्या वर्ष झाले की मग पृथ्वी त्या टोकाला जाणार आहे सूर्याभोवती. म्हणजे जेव्हा त्या टोकाला जाईल ना अर्थ त्यावेळेला काय करायचं सांगा बरं, परत ऑब्झर्वेशन घ्यायचं कळते सर्वांना. आणि मग हा पॅरलक्स अँगल फाइंड आउट करायचा, कोणता अँगल, पॅरलक्स अँगल. आणि मग बघायचं डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन, आणि हे जे अंतर आहे हे अंतर तुम्हाला जर माहिती असेल, पृथ्वीच्या ऑर्बिटचे रेडियस माहिती असेल तर डायमीटर काढता येईल तुम्हाला. पृथ्वी सूर्याभोवतीच्या ऑर्बिटने फिरते, त्याचे रेडियस माहिती असेल त्याचा डायमीटर तुम्हाला फाइंड करता येतो, याला आपण डी म्हणूयात, आलं लक्षात, ठीक आहे. मग परत मागायचं सारखं सूत्र, काय सूत्र आहे, d इज इक्वल टू डी अपॉन कॅपिटल डी, बरोबर, ठीक आहे. देयरफॉर d इज इक्वल टू डी अपॉन कॅपिटल थीटा. हा फॉर्म्युला परत वापरायचा सेम, फक्त काय आहे ह्या मेथडमध्ये ह्या मेथडमध्ये काय हे केलंय, बदल काय केलाय की प्लॅनेट आणि काय सांगावं त्यांच्यातलं डिस्टन्स कमी आहे, त्यामुळे ऑब्झर्वेशन साठी पृथ्वीचेच 2 पॉइंट मिळू शकतात, एक ह्या टोकाचा आणि एक त्या टोकाचा. हे अर्थ आहे तर ते सर्व अर्थचे 2 पॉइंट घेतले. पण इथं कसं असं स्टार जे आहेत ना हे स्टार मोजतोय आपण, लेंथ ऑफ काय सांगा स्टार आणि इथं लेंथ ऑफ काय सांगा प्लॅनेट. स्टार जे आहेत त्यांचा अंतर पृथ्वीपासून खूप मोठा असतं, त्यामुळे पृथ्वीचे जर 2 पॉइंट निवडले तर स्टार हा जो अँगल आहे तो खूप छोटा येतो, त्यामुळे प्रॉपर मेजरमेंट होत नाही. म्हणून ह्या 2 पॉइंट मधलं अंतर जास्त येण्यासाठी पृथ्वीच्या 2 टोकांचे न निवडता पृथ्वीच्या ऑर्बिट वरले 2 पॉइंट घेतात, 2 टोकांचे 2 पॉइंट. व्हेन अर्थ गोज ऑर्बिटिंग अराउंड द सन ऍट दिस पॉइंट देन द ऑब्झर्वेशन टेकन, नंतर 8 वर्ष जाऊन देतात आणि पृथ्वी जेव्हा त्या टोकाला जाईल ऑर्बिटच्या, कारण पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 1 वर्ष जातं, 8 वर्ष गेले की त्या टोकाला जाईल, तिथून परत ऑब्झर्वेशन घ्यायचं आणि मग अँगल काढायचा, पॅरलक्स अँगल. ह्या ऑब्झर्वेशन ह्या लाईन ऑफ विजन आणि ह्या लाईन ऑफ विजन यांच्यातला अँगल फाइंड आउट करायचा थीटा. आणि एकदा तो थीटा माहित झाला की मग तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता. परत हीच कन्सेप्ट सगळी, थीटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस, मग थीटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क ही घ्यायची डी आणि रेडियस किती आहे सांगा कॅपिटल डी. तर ते सर्वांना मग डी अपॉन डी इक्वल टू थीटा, डी इक्वल टू डी अपॉन थीटा. तर ते सर्वांना आलं लक्षात, ठीक आहे. इन दिस वे यू कॅन मेजर द व्यास सेम वन. फरक लक्षात घ्यायचा तर त्याच्यात फक्त एवढाच फरक आहे. आता तिसरी कन्सेप्ट आहे टू मेजर द काय सांगा साइज ऑफ प्लॅनेट अँड स्टार. साइज मोजायची, आता अंतर नाही मोजायचं. आता पहा अंतर नाही म्हणजे हे प्लॅनेट आहे, पहा लक्षात, हे प्लॅनेट आहे आणि इथं अर्थ आहे, इथं काय सांगा अर्थ. आता प्लॅनेटची साइज मोजायची इथून इथपर्यंत, व्हॉट इज द साइज ऑफ काय सांगा. आता काय करायचं पहा लक्षात, ऑब्झर्वर इज केप्ट ॲट काय सांगा ओन्ली वन पोझिशन. ऑब्झर्वरला काय करायचं एकाच पोझिशनला ठेवायचं. आता
आता दोन दोन क्वेश्चन काय करायचा, हा ऑब्झर्वर आहे, इथे ऑब्झर्वर लिहितो, ऑब्झर्वर कळतंय सर्वांना, आणि हे प्लॅनेट आहे. तर काय करायचं, विथ द टेलिस्कोप वन एंड ऑफ द काय सांगा प्लॅनेट इज काय सांगा सीन, प्लॅनेटचं एक टोक पाहायचं, बरोबर. टेलिस्कोपने काय करायचं, ह्या टोकाला प्लॅनेटचं काय करायचं, टेलिस्कोप ऍडजस्ट करायचा आणि लाईन ऑफ व्हिजन जो आहे ती फाइंड आउट करायची. जर टेलिस्कोप तिकडे फिरवायचा आणि तिसरीचा काय सांगा लाईन ऑफ व्हिजन, ही लाईन ऑफ व्हिजन काढायची आणि मग या दोन लाईन ऑफ व्हिजन मधला हा जो अँगल याला आपण आता पॅरलक्स अँगल म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, पॅरलक्स. पहा इथं काय केलं आपण, व्हिजन ऑब्झर्वर दोन पॉइंटला ठेवला, प्लॅनेट एका ठिकाणी होतं कारण आपल्याला डिस्टन्स मोजायचं होतं. आपल्याला आता काय करायचंय, साईज ऑफ प्लॅनेट मोजायची. काय मोजायची सांगा, साईज ऑफ प्लॅनेट. मग साईज मोजण्यासाठी प्लॅनेटच्या ह्या टोकाला एकदा किती डायमीटर आहे प्लॅनेटचा ते फाइंड करण्यासाठी प्लॅनेटच्या ह्या टोकाला लाईन ऑफ व्हिजन घ्यायची आहे का, ऑब्झर्वर एकाच ठिकाणी ठेवायचा, आता दोन दोन ठिकाणी ठेवायचं नाही. नंतर ह्या टोकाला एकदा काय करायचं, लाईन ऑफ व्हिजन घ्यायची आणि पॅरलक्स अँगल शोधायचं. कळतंय सर्वांना. मग आता पॅरलक्सचा डायमीटर जर d असेल आणि हे अँगल जर हे अंतर जर कॅपिटल D असेल तर परत मागासारखी कन्सेप्ट सांगा, काय कन्सेप्ट आहे, बाय डेफिनेशन ऑफ अँगल इन काय सांगा रेडियन. सांगा थीटा इज इक्वल टू काय असतं, लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ काय सांगा आर्क डिवाइडेड बाय काय सांगा रेडियस, बरोबर. मग थीटा इज इक्वल टू किती आहे, लेंथ ऑफ आर्क, हे असं दोन काय वर्तुळ तयार झालेले आहे, लक्षात घ्या असं, लक्षात ठेवा. मी लेंथ ऑफ आर्क आली किती d आणि रेडियस किती आहे सांगा, ह्या वर्तुळाची कॅपिटल D आपण कॅपिटल D, म्हणून कॅपिटल D इज इक्वल टू d आपण काय सांगा थीटा. तर युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट, सॉरी तुम्हाला आता d फाइंड आउट करायचं, सॉरी हा तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, d फाइंड आउट करायचं आहे. हे रिलेशन वापरून तुम्ही तो फाइंड आउट करू शकता. कळतं सर्वांना, युजिंग दिस रिलेशन, सॉरी आता तुम्हाला d फाइंड आउट करायचं, आता हे काढायचं ना, साइज काढायची ना, आता हे नाही काढायचं तुम्हाला, काय काढायचे साइज. मग साइज d काढायचे, मग d इज इक्वल टू काय सांगा कॅपिटल D इनटू काय सांगा थीटा. युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट काय सांगा साइज ऑफ द प्लॅनेट. त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून प्लॅनेटची तुम्ही साइज काढू शकता. कळते सर्वांना. या केस मध्ये तुम्हाला d काढायचं, हे अंतर काढायचं होतं, अंतर काढायचं होतं डिस्टन्स, आणि या केस मध्ये साइज काढायची, तुम्ही स्मॉल d फाइंड आउट करायचा होता. कन्सेप्ट सगळ्यांमध्ये एकच आहे, ऑल द थ्री एज काय सांगा सेम कन्सेप्ट. कळते सर्वांना. अशा पद्धतीने टू मेजर द काय सांगा, टू मेजर द लेंथ ऑफ प्लॅनेट, टू मेजर द लेंथ ऑफ स्टार किंवा डिस्टन्स, लेंथ म्हणण्यापेक्षा स्टार डिस्टन्स म्हणूयात इथं. टू मेजर द काय सांगा डिस्टन्स ऑफ स्टार, टू मेजर द काय सांगा डिस्टन्स ऑफ प्लॅनेट आणि टू मेजर द साइज ऑफ प्लॅनेट. या ठिकाणी मोजलं आपण काय सांगा साइज ऑफ प्लॅनेट. मला लक्षात इन दिस वे. आता प्रश्न काय राहतो, d मी या ठिकाणी लिहितो d 1 2 3. मी आता मला थोडीशी जागा कमी आहे म्हणून इथे d लिहिलं मी, लक्ष द्या d. टू मेजर very small distances oblique lengths. तर खूप छोटी जर लेन्थ असतील तर मीटर स्केल आपण वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल अमिबाची लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची किंवा खूप छोट्या छोट्या कॉर्पस्कल्स असतात त्यांची लेंथ फाइंड आउट करायची, यू कॅन नॉट मेजर द मीटर स्केल. तुम्ही मीटर स्केल वापरू शकत नाही कारण ती खूप छोटी आहे. मग तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी, तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. मग पहा त्या ठिकाणी काय वापरायचं मला लक्षात, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. काय वापरतात, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. त्याचं शिकणं, त्याचा जे काय अभ्यासक्रम आहे तुम्हाला नंतर कधीतरी पाहायला भेटेल, तो आता आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये. किंवा टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी वापरले जातात आणि खूप छोट्या छोट्या लेन्स आहेत त्या मोजल्या जातात. आलं लक्षात. इन दिस वे वी हॅव सीन हाऊ टू मेजर the distance of planet from the earth, how to measure the distance of stars from earth, how to measure the size of planet or star from the earth, and how to measure the very small distances or lengths. They are measured by using the electron microscope or tunneling electron microscope. त्यांच्या आधारे आपण ते मोजू शकतो. In this way we have seen how to measurement the fundamental quantity like काय सांगा length. आज आपण लेंथ कंप्लीट केली. लेंथ कशी मोजायची, खूप लांबची अंतर किंवा खूप जवळची अंतर कशी मोजली जातात, बरोबर आहे. नॉर्मल डिस्टन्स आपण मीटर स्केलने मोजतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण खूप लांब स्टारचं डिस्टन्स, स्टारची साईज किंवा खूप छोटी म्हणजे मायक्रोस्कोपच्या खाली पाहिले जाणारे ते जर मोजायचं असेल तर मला असे मेजर्स वापराव्या लागतील. तर आज आपण पहिला टॉपिक संपवला. काय सांगा लेंथ, मेजरमेंट ऑफ काय सांगा लेंथ. उद्या आपण घेणार मेजरमेंट ऑफ मास, बरोबर का. आणि मग आपल्याला उद्या मास आणि टाइम उद्या एका लेक्चरमध्ये होऊन जाईल. आज आपण लेंथ पाहिलं. तर ते सर्वांना उद्या आपला टॉपिक असणार मेजरमेंट ऑफ मास, मग असणार आहे मेजरमेंट ऑफ काय सांगा टाइम. तर लेंथचं युनिट असं मीटर. मीटरची सुद्धा डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे. 1/3 × 10⁸ पार्ट ऑफ द लेंथ ऑफ लाईट ट्रॅव्हल्ड बाय काय सांगा लाईट इन 1 सेकंड इन द व्हॅक्यूम इज कॉल्ड एज 1 मीटर. ती पण डेफिनेशन लक्षात ठेवा.
आणि पॅरलक्स मेथड म्हणजे काय? पॅरलक्स मेथडने आपण कसं मोजतोय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. हा जो अँगल असतो ना त्याला पॅरलक्स अँगल म्हणतात का हा असा. इथे लक्षात इन दिस वे वी हॅव सीन हाऊ टू मेजर द काय ना फंडामेंटल क्वांटिटी लेंथ. थँक्यू. बाकी नेक्स्ट लेक्चरला लिहून घ्या हे सगळं. सगळ्याचे सगळं लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढा आणि लिहून टाका.